कधी कधी असं म्हणतात की बाबा घरात पैसेच येत नाही किंवा येतात ते पण पैसे टिकतच नाही, तर त्यासाठी काय उपाय आहे का? मला सांगायला काय लागतंय? मी काही सांगू शकतो हे करा ते करा, पण आपण काय वागतोय ते पहिले बघा. कसा पैसा टिकत नाही त्याचं कारण घ्या. ठीक आहे, आता ही एखादी वस्तू मला नकोय बाबा, नाही घेतली काय फरक पडलाय, पण तुझ्याकडे म्हणून मला पाहिजेच आहे तर तो खर्च होणारच आहे. एखाद्याने 10 लाखाचा शर्ट घातला म्हणून आपण घालावा का? तूही शर्ट घातलाय, मी पण घातलाय, माझे ते अंग झाकते, तुझे अंग झाकतो, त्यात काय फरक आहे? पैसा कमी कसा म्हणावा की ज्या दिवशी घरामध्ये खाया प्यायला कुठेही धान्य नाही तेव्हा म्हणा की तुम्हाला पैसा पुरत नाही म्हणून. तुमच्याकडे खायला आहे, सगळा किराणा भरलेला आहे, सगळं वेल सेट आहे आणि तरी म्हणताय तुम्ही पैसे पुरत नाही. कसे पुरतील मग ते? पैसा हा तुम्हाला पोटापुरता देव देतच राहतो, कोणालाही देव उपाशी ठेवत नाही. पण तुमचे शोकच जर जास्त असतील त्याला देव काय करणार? आपण आपली कॅपॅसिटी बघून वागा. कोणी गरीब म्हणत नाही तुम्हाला आणि कोणी श्रीमंत म्हणत, आणि तुम्ही दाखवायला गेले तरी लोकांना काही फरक पडत नाही, आणि नाही दाखवलं तरी काय? असं दाखवा किंवा लोकांना फरक काहीच नाही, त्यांना काय घेणं. उद्या मी एखादी माझ्याकडे समजा एखादी कोणी येणार असेल, मी त्याच्यासाठी गादी टाकलीये, तिच्यावर सोन्याचा टाकला आहे, त्याला काय फरक पडतोय? तो म्हणा वा वा बरं झालं. तो गेल्यावर तोच म्हणणार आहे उद्या त्याला कॅपॅसिटी नव्हती, काय खर्च केला आराम करायला, लय मस्ती आली त्याला. खायला पाहिजे. ए बाबा माझी पाटकी गोदडी पटलं तर येणे तर रामराव.